पाटील पाटील आवाजाकडे लक्ष द्या, आवाजाकडे. मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा. आज सगळ्यांचे खुट्या आणि खुटा उपटून फेकलाय. मेघपाट ठोकली, अरे मेघपाट ठोकली, खुटी पण ठोकली आणि खुटीला पाथर पण मारली. त्या व्यक्तीचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील. पाटील 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 पाटील. ये भाई लोग सब साउंड के बेजू में साइड पे हो जाओ, पूरा नीचे गिर रहे हो, उतरा नीचे. ये कैमरामैन नीचे उतरा, उतरा नीचे, खाली उतरा. एका सेकंदात चला चटकन. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. आझाद मैदानाच्या बाहेर आपण पाहतो जल्लोषाचं वातावरण या परिसरामध्ये आहे. आंदोलकांकडून जल्लोष करण्यात येतोय, मात्र 1 तासानंतरच आम्ही खऱ्या अर्थानं जल्लोष करू असं त्यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रभरातून आलेले हे सर्व आंदोलक आहेत आणि त्यांचं मनोज जरांगे यांचं भाषण ऐकल्यानंतर हे एक जल्लोषाचं वातावरण या परिसरामध्ये दिसायला लागलेलं आहे. आपण आंदोलकांशी बोलणार आहोत, त्यांचं म्हणणं आहोत. मराठा आनंदी आहेत. 1 तासभरात दादांच्या हातामध्ये जी.आर. पडणार, त्यानंतरच जल्लोष होणार. तोपर्यंत आम्ही जल्लोष करणार नाही. 1 तासभरात जोपर्यंत जी.आर. हातात येत नाही तोपर्यंत दादांच्या हातामध्ये जी.आर. येत नाही आणि दादा जी.आर.ला ज्यावेळेस यस मानणार तोपर्यंत आम्ही जल्लोष करणार नाही. त्याच्यानंतरच एक घंट्यामध्ये दादा म्हणले तर गुलाल टाकतो त्यावेळेस आम्ही फुल जल्लोष करणार. आतापर्यंत लेखी आश्वासनं दिली जायची, पहिल्यांदा थेट जी.आर. नाही दादा, इथून ही शेवटची दादांनी लढाई, शेवटचा इशारा दिला होता. ही शेवटची लढाई होती. दादांनी ज्यावेळेस आरपारची ही लढाई होती. आता दादांनी सांगितलं होतं की माझी मुंबईवरून माझी प्रेत यात्रा निघेल, नसता आरक्षणाची जल्लोषाची यात्रा निघेल. दादांनी असा शेवटचा आखरी शब्द ह्या महाराष्ट्र सरकारनं दिला होता. 1 तासभराच्या नंतर दादांच्या हातामध्ये ज्यावेळेस जी.आर. पडेल त्यावेळेस आम्ही शांततेत घरी जाऊन सर्व सरकारच्या अंगावर ट्रकाने गुलाल टाकून हेतून आम्ही जल्लोषात घरी. आपण पाहतो या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी सुरू आहे. आंदोलकांकडून या ठिकाणी डान्स करण्यात येतोय. एक आंदोलक या ठिकाणी शिदोरी घेऊन आलाय. का घेऊन आलाय, काय म्हणणं आहे? ही विजयाची शिदोरी आहे आमची. विजयाची शिदोरी घेऊन आम्ही घरी जाणार. हा, फक्त आम्हाला वाशीहून जसं माघारी लावलं होतं तसं आमचा आता अपमान करू नये, कारण ही आमची शेवटची लढाई आणि आरपारची. आम्ही घरदार लेकरं बाळ सगळे सोडून आलोय. आम्हाला पण आम्ही फुटपाथवर झोपलोय, उभा हातावर चटणी भाकर खातोय. असल्या ज्या मुंबईत इतका ऐशाराम आणि सगळ्या गोष्टींना वाव दिला जातो तिथं आम्ही गावखेड्यात येऊन इथं राहिलो. सरकार फसवलं असं वाटतंय का? अजून सुद्धा सांगता येत नाही, कारण आमचा योद्धा अजून पण आम्हाला आदेश दिलेला नाही की अजून पण आपला पूर्णपणे विजय झालेला नाही. 100% विजय झाला. कारण असं म्हणतात की मराठा हा लढाई जिंकतो पण तहात हारतो, पण ह्या वेळेस तहात आम्ही हारणार नाही. कारण आता मराठा हा पेशवाई पण शिकलाय, सगळ्या गोष्टी शिकलाय. आम्ही पण आता हुशार झालोय. आम्हाला त्यामुळेच आरक्षण पाहिजे. आपण पाहतोय आनंदाचं वातावरण संपूर्ण या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी आंदोलक गाडीवर देखील नाचवत आहेत आणि आंदोलकांचं स्पष्टपणे मत आहे की प्रत्येक वेळेला तहात मराठा हरतो असं म्हटलं जातं, मात्र आता तहात देखील मराठा जिंकलाय आणि 1 तासानंतर खऱ्या अर्थाने आम्ही जल्लोष करणार आहोत. 1 तासानंतर आम्हाला ज्यावेळी जी.आर. हातात मिळेल त्याच वेळी आम्ही या ठिकाणाहून बाहेर पडू असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मग आरक्षणाचा घोडा अडले कुठं अशा पद्धतीचा प्रश्न विचारणारं एक पोस्टर या ठिकाणी आंदोलक घेऊन आले होते. याच्यामध्ये न्यायालय, राष्ट्रपती, पंतप्रधान सगळ्यांना सवाल उपस्थित करणारा हा संदेश आपण या ठिकाणी पाहतोय.
एक आनंदाचं वातावरण सध्या या सर्व आंदोलकांमध्ये आहे आणि आपण या ठिकाणाहून जोपर्यंत जाणार नाही, जोपर्यंत निघत नाहीये, काही वेळामध्ये राज्य सरकारकडून सांगितलं जात आहे की जे आर आम्ही काढणार आहोत, जे आर काढला की या ठिकाणाहून हे सर्व आंदोलक जातील, अशा पद्धतीची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. पुढचा 1 तास जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. पुढचा 1 तास तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. पुढचा 1 तास आपण महत्वाचा नंतर जल्लोष म्हणजे जल्लोषच होणार. महत्वाचं आहे. काय काय तयारी केली, कशी तयारी केली? पूर्ण मुंबई आम्ही गुलालानं करून जाऊ, लाल पूर्ण मुंबई लाल करून जाऊ, भगवी करून जाऊ. अनेक वर्षांचा संघर्ष आज संपतोय असं आज आमच्या देवाच्या रूपात मनोजदादा जरांगे जन्माला आले आणि मराठ्याचा काहीतरी सुख करून गेले, काहीतरी म्हणल्यापेक्षा भरपूर सुख करून गेले. आम्ही आमचा देव मानतो जरांगे दादाला. आता याच्यापेक्षा काय म्हणायचं कोणाला? पाहतोय मनोज जरांगे यांना आम्ही आज देव मानतोय आणि आमच्या या भावानं आम्हाला ठिकाणाहून भरपूर सहकार्य केलं. पोलीस भावानं आम्हाला कुठलाही त्रास दिलेला नाही, कुठलंही काही भरपूर सहकार्य केलं. पोलीस भावाचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार मराठ्यां